देख रहे हैं तुलजापुर। ओम सर्वमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम भवानी की जय। सर्व बंधुवान भगिनीला विनंती आहे की आपली नगर प्रदक्षिणा आहे रॅली सरळ आणि आहे त्या मार्गावर आहे। शेवटपर्यंत रुपया दिला नाही। मी त्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या अनिल परब साहेबांच्या वरती हक्कभंग आणला, परंतु शेवटपर्यंत त्यांनी रुपया दिला नाही। तुळजापूरला रेल्वे स्टेशन या कामासाठी सुद्धा 1 रुपया त्यांनी दिला नाही। त्याच्या जोरावर काय बोलतात? एखादा पाकिट मार्क तरी पकडून दिलाय का? खासदार असेल, आमदार असेल, इथले लोक असतील, एखादा पाकिट मार्क तरी दिलाय? आणि कशाच्या बाता मारतात? बाकी मी जास्त बोलणार नाही, मला बोलायला लावू नका असं सर्व विरोधकांना सांगतो। मी एकदा बोलायला लागलो तर मग बाकीचं मी म्हणणार नाही। तुम्ही बोलायचंय तर विकासावर बोला। तुमच्याकडे सत्ता असताना 2.5 वर्षात तुम्ही काय केलं तुळजापूरसाठी ते सांगा। मुख्यमंत्री तुमचे होते, बरोबर आहे, खासदार तुमचे होते, पालकमंत्री तुमचे होते, त्या 2.5 वर्षात तुम्ही तुळजापूरसाठी काय केलं ते बोला। आम्ही जे केले ते आम्ही सांगतो, परंतु वैयक्तिक टीका आणि असं खोटं नाटं जर बोललं तर इथे कोणी सहन करणार नाहीये, बरोबर आहे की नाही? आणि माता भगिनींना माहिती आहे, आपण इलेक्शनच्या दरम्यान जेव्हा भेटलो तेव्हा तुम्ही मला काही गोष्टी सांगितल्या होत्या। मी तुम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द पाळण्याची जबाबदारी माझी होती। त्या अनुषंगाने जी कारवाई करण्याची गरज होती ती मी केलेली आहे। हे बाकीचे जे बोलतात ते काय काय करतात, सगळ्या त्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत। उगाच काढायची वेळ आणू नका, हे मी परत एकदा सांगतो। तुम्ही सकारात्मक राजकारण करा। महंतांना बिनविरोध निवडून देण्याच्या बाबतीतली चर्चा जी झाली होती त्याच्यात खोटं नाटं बोलू नका, नाहीतर मग महंतच स्वतः सांगतील की नेमकं काय झालं ते। त्यामुळे माझी सर्वांनाच विनंती आहे की आपण तुळजापूरच्या विकासावर बोलू। जो काही 5-6 वर्षामध्ये आपण निधी आणलाय, जे कामं आपण करतोय, येणाऱ्या काळात प्रचंड कायापालट जो करणार आहोत आपण, तिरुमलाला किंवा शिर्डीला जे 30 वर्षात झालंय ते तुळजापूरमध्ये 10 वर्षात करण्याचा माझा शब्द आहे माझा। परंतु मी एकटा करू शकेन का? तुमची साथ पाहिजे। इथलं आपलं उत्पन्न जे आहे प्रत्येकाच्या घरातलं येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून मिळणारं ते दुप्पट करणं, तिप्पट करणं, 5 पट करणं ही माझी जबाबदारी आहे, माझा शब्द आहे। पण तुमची साथ पाहिजे। आपला हुतात्मा चौकीपासून किसान चौकीपर्यंतचा जो रस्ता आहे तो देखील विकास आराखड्यामध्ये कसा घेता येईल हे करण्याची देखील जबाबदारी माझी आहे। तुम्ही कुठलीही अडचण मांडा, कुठलाही प्रश्न मांडा, ती सोडवण्याची ताकद आपल्यात आहे। केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे, आपले देवेंद्रजी आहेत, आपले शिंदे साहेब आहेत, आपले पवार साहेब आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले अमित शाह साहेब आणि आपले नरेंद्र मोदी साहेब आहेत। त्यामुळे काही काळजी करू नका, तुळजापूरचा कायापालट आपण निश्चित करणार। फक्त प्रत्येकाची जबाबदारी त्याची मी परत एकदा आठवण करून देतो।
थोडंही गाफील राहायचं नाही. लोक आपल्या बरोबर आहे, जनता आपल्या बरोबर आहे, परंतु थोडंही गाफील राहायचं नाही. एक एक मत वाढवण्यासाठी प्रत्येकाने परिश्रम करायचे. आपले मित्र नातेवाईक सगळ्यांना समजून सांगा की कशासाठी निवडणूक आपण लढतोय. आपल्याला तुळजापूरचा कायापालट करायचा आहे. इथल्या अर्थकारणाला प्रचंड चालना द्यायची आहे. इथे रेल्वे आणायची आहे. इथे वेगवेगळ्या माध्यमातून भाविकांची सोय करायची आहे आणि स्थानिकांवर कुठेही अन्याय होणार नाही, कोणाचाही आर्थिक नुकसान होणार नाही. उलट जे या प्रक्रियेमध्ये पुढाकार घेतात त्यांना बाजारभावापेक्षा जास्त रक्कम कशी मिळेल याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. आपल्या तुळजापूरने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला किती मताधिक्य दिलं? आपणच सर्वांनी किती दिलं? किती मताधिक्य दिलं? शहरातून किती दिलं? 3,000 लीड दिली. मायबाप जनतेने, मायबाप मतदारांनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, बाकी सगळं बाजूला सारून 3,000 पेक्षा जास्तीची लीड मला दिली. बरोबर आहे? आता तर निवडणूक तुमची आहे ना, बरोबर आहे? आपली निवडणूक आहे आणि त्यामुळे इथे मताधिक्य त्याच्या किमान दुप्पट तरी पाहिजे. देणार का नाही? किमान दुप्पट. आणि नुसतं बोलण्याने दुप्पट होणार नाहीये. प्रत्येकाने कष्ट घ्यायचे. किती तारखेला मतदान आहे? 2 तारखेला मतदान आहे. आणि आपलं चिन्ह काय? कमळ. आपल्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे, अतिशय प्रामाणिकपणे, पूर्ण ताकदीने, पूर्ण वेळ देऊन आपण काम करतोय. आपण सर्व पुजारी, व्यापारी, नागरिकांना विश्वासात घेऊनच प्रत्येक विषय करतोय. पुजाऱ्यांना प्रश्न पडला होता, आमचे विधी कुठे होणार? मी म्हटलं लेखी द्या, काय काय तुम्हाला पाहिजे. आणि मग प्रशासनाला सांगितलं की त्यांना लेखी उत्तर द्या. प्रश्न लेखी, उत्तर लेखी. त्यांना मिळालंय. अजूनही कोणाची काही शंका असेल मला सांगा, लेखी उत्तर द्यायला लावतो. व्यापारी जे आहेत त्यांची काळजी होती आमचं काय होईल. तुमचं एवढंच होणार आहे की तुमचा जो काही व्यापार आहे तो दुपटीने तिपटीने वाढणार आहे. कोणावरती अन्याय होणार नाही. हा माझा आवर्जून तुम्हाला परत एकदा शब्द आहे. आणि या निवडणुकीमध्ये एक एक मत वाढवण्यासाठी आपण सर्वांनी परिश्रम घ्यावे ही आपल्याला विनंती करतो. 2 तारखेपर्यंत परिश्रम घ्या. पुढचे 5 वर्ष जबाबदारी आमच्यावरती सोडा. पिटू भैया आणि सर्व सहकारी जे आहेत ते प्रामाणिकपणे व्यवस्थित काम करतील. कुठेही अडचण आली तर मी आहे. कोणालाही वाटलं माझ्यावरती अन्याय होतोय तर त्याच्यासाठी मी आहे अन्याय दूर करायला. त्यामुळे कुठली चिंता करू नका. इतिहासात कुठे काही झालं असेल, कोणी काही दुखवलं असेल, दुखवलं गेलं असेल, त्याबद्दल मी सांगेन की ह्याच्या पुढे काही होणार नाही. याच्या पुढे कुठे काही चुकलं तर कान धरायला आणि दुरुस्त करायला मी आहे. हा देखील शब्द तुम्हाला मी आवर्जून देतो. आपली ही साथ जी आहे, आईचा जो आशीर्वाद आहे, त्याच्यामुळे मला खात्री आहे की जसं धाराशिवमध्ये पहिला कौल आपल्या तुळजापूरलाच मिळाला आणि आपण कोणाला निवडून दिलं? एका मुलीला, आपल्या मुलीला. आणि एक आपली मुलगी साधी नाहीये तर डॉक्टर आहे, MBBS डॉक्टर आहे. तर लोकांना कळतंय की आपल्यासाठी योग्य काय आहे. खूप वेळ झालाय, सगळ्यांना उन्हात त्रास झालाय, तहान लागलेली आहे. परंतु रॅली जी आहे ती पूर्ण करण्याची मी पुनश्च विनंती करतोय. जाता जाता काही प्रवेश देखील आहेत, त्यामुळे जी साथ आपण दिली आहे ती शेवटपर्यंत द्यावी ही विनंती करतो. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई राजा, आई राजा.